राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक मतदारसंघातून आज इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे सागर धुंद्रे सरांनी. सागर धुंद्रे सर आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय विजन आहे या इलेक्शन मधून. भैया नमस्कार, तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलाय, काय भावना आहे? राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून ए.वाय. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्ह्याचे नेते राहुल पाटील यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही इथं फॉर्म भरलेला आहे. राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ गेले 2022ला इलेक्शन लागायची होती, गेले 3 वर्षे इलेक्शन झाली नाही आणि योगायोगाने आता 2026ला ती इलेक्शन होत आहे. गेले 8 वर्ष त्या मतदारसंघामध्ये जेवढा प्रामाणिक प्रयत्न करता येईल तेवढं मी विकास कामाच्या दृष्टीने असेल, कोविड सेंटर असेल, कावीळच्या साथीत काम करणं असेल किंवा इतर मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ज्या अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणीमध्ये त्या मतदारसंघांमध्ये तत्परतेनं काम करायचा मी प्रयत्न केलेला आहे. हा मतदारसंघ ज्याचा संपर्क आहे त्याला साथ देणारा मतदारसंघ आहे आणि गेल्या 2022ला ज्यावेळी माझा 17ला ज्यावेळी पराभव झाला त्या पराभवानंतर न थांबता त्या मतदारसंघामध्ये कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याचं काम मी केलेलं आहे. त्या मतदारसंघामधली ए.वाय. साहेबांची जी ताकद आहे ती आपल्या सोबत आहे. पक्षाचं चिन्ह मी अधिकृत मागितलेलं आहे, पक्षाकडे मागणी केलेली आहे. मला आशा आहे की आम्ही त्या पक्षाकडे पी.एन. साहेबांच्या नंतर मुश्रीफ साहेबांचा आदर्श मानून आम्ही मुश्रीफ साहेबांकडे उमेदवारी मागितलेली आहे. पी.एन. साहेबांच्या नंतर त्यांना नेते म्हणून त्यांनी मला उमेदवारी द्यावी. त्या मतदारसंघात माझा असलेला संपर्क, मतदारसंघात केले 8 वर्ष केलेलं काम, या जोरावर मी मतदारसंघाची उमेदवारी दावेदारी केलेली आहे. विद्यमान सदस्य हे राष्ट्रवादीतून उमेदवारी त्यांनी मागणी केलेली आहे, पण त्यांचा असलेला संपर्काचा अभाव आणि त्यांनी केलेली कामाच्या पद्धतीत त्यांच्यावर नाराजी असल्यामुळं अधिकृत म्हणून मला उमेदवारी मिळावी. माझ्यासोबत अमृता अतुल पाटील ह्या राष्ट्रीय पंचायत समितीमधून आहेत आणि विलास हळदे हे धामोड पंचायत मतदारसंघातून त्यांनी मागणी केलेली आहे. आम्ही 3 उमेदवारी फॉर्म आज रोजी भरलेला आहे. भैया तुमचा नेहमीच धुंद्रे गट हा जो आहे तो नेहमी निष्ठावंत म्हणून राहिलेला आहे. या मतदारसंघात गेले बरेच दिवस झाले, तुम्ही आता 7 वर्ष म्हणलात फिरताय, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? आम्ही पूर्वी निष्ठावंत होतो आणि आजही निष्ठावंत आहे. त्या मतदारसंघामध्ये धामोड, तुळशी आणि लोढाकोरा असे 3 भाग येतात आणि खालचा आमचा भोगावती काठाचा परिसर येतो. मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खूप अडचणीचा आहे. या मतदारसंघामध्ये टोटल 62 वाड्या आहेत आणि छोट्या छोट्या वाड्या मतदारसंघात विखुरलेला आहे. या मतदारसंघामध्ये काम करणं तसं खूप कठीण आहे, पण गेले 8 वर्ष कोणतेही पद नसताना त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या अडीअडचणी असतील, इतर कोणत्या प्रसंगाला धावून जाणे या माध्यमातून आणि त्या परिसरात असलेली कार्यकर्त्यांची माझी फळी आणि सोबत ए.वाय. साहेबांची साथ आणि राहुल पाटलांनी माझ्यावर टाकलेला विश्वास या जोरावर यावर्षी मी बाजी मारणारी नक्की आहे. आता फॉर्म तरी भरलेला आहे, आमच्या या माध्यमातून तुमच्या मतदारसंघात असणारे जे काही लोक आहेत त्यांना काय आव्हान करा? आपल्या मतदारसंघामध्ये गेले 15 वर्ष जर विषय काढला, या मतदारसंघामध्ये एक आदर्श मतदारसंघ करण्याचा माझा मानस आहे. या मतदारसंघामध्ये CCTV लावायचे आहेत, एक मॉडेल असा मतदारसंघ आपण करून लोकांच्या अडीअडचणी असतील, कबड्डीच्या माध्यमातून आपण या मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम केलंय. भविष्यामध्ये त्याही मुलांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्याही मुलांना पाठबळ देण्यासाठी त्या मतदारसंघातून मला उमेदवारी देऊन लोकांनी माझा विश्वास टाकावा एवढी मी आशा व्यक्त करतो. हे होते राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सागर धुंद्रे भैया. नेहमीच हा धुंद्रे गट नेहमीच निष्ठावंतांचा गट म्हणून ओळखला जातो आणि जनसामान्यापर्यंत नेहमीच यांनी वेगवेगळ्या सुविधा ही उपलब्ध करून दिल्या असं त्यांनी सांगितले. इथून पुढेही आमचा हा धुंद्रे गट असेल हा जनसेवेसाठी नेहमीच तत्पर राहील अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.